नमस्कार, मी लक्ष्मण नागनाथ आलगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, प्रभाग 5चा मी उमेदवार आहे. आपण जनतेसमोर मत मागण्यासाठी जाता, नेमकं आपण कोणत्या बेसवर मत मागत आहेत जनतेकडे? आपल्या नगरपालिकेच्या गेल्या 8 वर्षापासूनचा काळ उलटून गेला. आता नगरपालिकेची निवडणूक आहे आणि मी जनतेसमोर माझ्या विकास कामासाठी मी जे काम केले 8-10 वर्षामध्ये, जे कामं वैयक्तिक स्वखर्चानं केलेली आहेत, जिथं मुरुम असेल, कच असेल, नाली सफाईचा विषय असेल, ही वैयक्तिक प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये मी केलेला आहे, प्रत्येक गल्लीमध्ये मी केलेला आहे. आणि याही पलीकडे जाऊन मी आपल्या नगरविकास खात्यातून मंत्रालयामधून 1 कोटीचं काम ओढून आणण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याचीसुद्धा पोचपावती मी आज पूर्ण रस्तेसुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेसुद्धा केलेले आहेत. या बळावर, विकासाच्या बळावर मी मतदान मागत आहे. तर आतापर्यंत परिचित असलेला एक शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून चेहरा असलेला अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून कशी प्राप्त झाली, त्याचं नेमकं कसं झालं? गेले अनेक वर्षापासून मी शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो आणि हे करत असताना मी कुठल्याही गोष्टीची तमा केली नाही, वेळ काळ बघितला नाही. रात्रंदिवस समाजासाठी, या प्रभागासाठी, शहरासाठी काम केलं आणि एवढं प्रत्येक प्रभागामध्ये शाखा वाढण्याचं सुद्धा काम केलं होतं. पण कुठेतरी राजकीय पेचामध्ये पाडून किंवा राजकीय दबावाखाली येऊन माझं जे काही म्हणजे दायित्व होतं या शहरासाठी मी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला डावललं. आणि मी न खचता मी विचार केला की आपल्याला शहरामध्ये राहायचं आहे, तर कुठला तर पक्ष घेऊन, कुठला तर आधार घेऊन आपल्याला समाजाची, प्रभागाची सेवा करायची. आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आहे. आणि निश्चित मी पक्षामध्ये राहून ज्या ठिकाणी मी आतापर्यंत काम केले ते प्रामाणिक केले आणि या कामासाठीच मी प्रत्येक ठिकाणी आहे. पक्षाचा जो विषय आहे, पक्ष जो आहे तो एक संघटन म्हणून काम करायला पाहिजे आणि त्या संघटनेमध्ये जिथं जाईल तिथं प्रामाणिक काम करण्याची माझी भूमिका आहे. तर आता तुम्ही मतदारासमोर जाताय, मत मागण्यासाठी तर नेमका हा तुमचा प्रभाग आहे, तो एक सुशिक्षित वर्ग असल्याचं दिसून येतं. नेमकं आता लोकांकडून, तुमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, काय कामं शिल्लक आहेत आणि ते करण्याचं तुमच्यासाठी काय ध्येय असणार आहे? आता जवळपास बघितलंय की आज प्रत्येक प्रभागामध्ये आपण बेसिकमध्येच आहोत. रोड, रस्ते, नाली, पाणी यामध्येच आज बी आपली जनता परेशान आहे, प्रभागातील जनता परेशान आहे. यासाठी मी अगोदर पण केलेलं आहे. येणाऱ्या काळात यांची मी जिथं जिथं आता प्रचाराला जातो तिथं त्यांची मागणी असते की आमच्याकडे लाईट नाही, आमच्याकडे आणखीन पक्के सिमेंट रस्ते नाहीत, ड्रेनेज नाही, म्हणजे नालीचा विषय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आजही त्याच ठिकाणी प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी प्रामाणिक काम करण्याचं काम मी या सगळ्यांना वचन देत आहे किंवा मी आल्यानंतर 100% नाही, 1001% रस्त्यावर उतरून काम करण्याची माझी जिम्मेदारी आहे. मी ही पद भोगण्यासाठी नाही, तुमची सेवा करण्यासाठी इथं आहे. मी तुम्हाला आता सांगितल्यासारखे की प्रभागात तर बेसिक तर काम मी करणारच आहे, की बाकी रस्ते असतील, नाली असतील, लाईटचा विषय असेल, डेली आपल्याला पाण्याचा विषय असेल, तो तर मी 100% वेळ देऊन करणारच आहे. याही पलीकडे जाऊन शहरामध्ये जे काही ओपन जागा आहेत ते डेव्हलपमेंट करण्याचं काम मी करणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या व्यापाऱ्यासाठी सुलभ शौचालयाचा जो विषय आहे फार वर्षापासून प्रलंबित आहे, व्यापारी त्रस्त आहे, त्यासाठी मी काम करणार आहे. आपल्या शहरामध्ये तरुणासाठी व्यायामशाळेचं नियोजन असेल आणि युवासाठी आपल्या अहमदपूर शहरामध्ये की जिथं शिक्षण पंढरी म्हणून काम केलं अहमदपूर शहराने, तिथं आपण काम करणार आहेत की अभ्यासिका केंद्र उभा करणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं चळवळ आपण उभी करणार आहे. ज्या आवश्यक गरजा असतील, जे आपल्या बेसिकमध्ये येतील, त्याही पलीकडल्या गोष्टी येतील, ते सर्व काम मी करणार आहे. बरं, आता तुम्ही महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून मतदारासमोर जाताय, नेमकं आता प्रचार दौऱ्यामध्ये किंवा एखाद्या मोठी सभा किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचे आणि तुमचा वचननामा हे कधी प्रसिद्ध करणार? उद्या आमची मोठी रॅली आहे. रॅली झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये आमचा वचननामा आम्ही प्रसिद्ध करू. जनतेसमोर आमचे जे काही कामं आहेत, जे करणार आहेत आणि जे पुढचे फ्युचरचे प्लॅनिंग आहेत, शहराचा जो विकासाचा आराखडा आहे तो आम्ही 2 दिवसात मांडणार आहेत.